आणि मला कधी कधी वाटतं आपली लाईफ टरबूजसारखी आहे. तर स्वागतम मंडळी, मी आहे सूर्यादी. ठेंगा इज कंपल्सरी. आणि कधी कधी काय होतं काय माहिती, कधी कधी काहीच करा वाटत नाही आणि कधी कधी इतकं काम येतं की दिवसभर करा वाटतं. आणि मग काय, आंघोळ झाल्यानंतर आपण जेवण केलं, मस्त बटाट्याची चटणी आणि कढी होती भाई आपली आवडतीची, पण फक्त झोपणी आली पाहिजे आता. मग आपलं एक काम होतं आणि बाहेर पडलो मी मस्त टोपी ते घालून. आणि काय राव, उन्हाळा का पावसाळा तेच कळत नाही मला, कधी टोपी घालायला लागती तर कधी छत्री. आणि मला कधी कधी वाटतं आपली लाईफ टरबूजसारखी आहे, कारण जसं आपण टरबूज खाताना बिया बाजूला काढतो ना, तसंच आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा काम करतो, जसं जीवन जगत राहतो, तेव्हा ह्या बिया म्हणजे निगेटिव्ह गोष्टी, एन्झायटी, डिप्रेशन या बाजूला काढून नुसतं चांगलं टरबूज खायचं, जे की पोषण देईन आपल्याला. आणि हाच तो रस्ता आहे जो की आपल्याला आयुष्यात कधीच हरून नाही देणार. तुम्हाला वाटत असं व्लॉगमध्ये आजकाल लईच ज्ञान देऊ राहिला, चांगलं दुसरं काही दाखवायचं, फिरायचं इकडं तिकडं. नाही गाईज, मला पण अनुभव येते तर शेअर करतोय तेच. एंटरटेनिंग व्लॉग तर नंतर बनूच आपण, त्याच्यात काही वांदा नाही. आणि आज आपल्याला अभ्यास करायचा होता, म्हणजे रोड मॅपचा, तर तेच सांगायचं आहे संध्याकाळी मीटिंगमध्ये. आणि अजून एक, आपलं जीवन या कपड्यावानी इस्त्री प्रेस कधीच नसतं 100%. कधी ना कधी त्याला आड्या पडतातच आणि कधी ना कधी प्रेस राहतोच, चढ उतार चालूच राहतात. यांच्या हातात ते सगळे हे. आणि हे होतं माझ्या लॅपटॉपच्या नजरेत मी कसा दिसतो काम करताना. काम तर करत असतो, पण कधी कधी बाई लईच जांभळं आहे, त्या काहीच करा वाटत नाही. आता झाली होती संध्याकाळ आणि आपण आलो गच्चीवर आणि बघितलं, अरे यार या झाडाला पाणीच नाही तर पाणी देऊ पटकन. आणि ही होती घागर आपली आणि आपण चाललो नदीवर. नदी म्हणजे आपली टाकी. आणि बाय असं पाणी भरतो मी आणि असा जीव धोक्यात घालून झाडाला पाणी देतो मी. आणि माझ्या मेहनतीसाठी एक लाईक इज इक्वल टू एक पाण्याचा थेंब. आणि बाय वाटतं सार्थकला सुट्ट्या लागल्या होत्या, तो नाना आणि पार्कमध्ये मस्त चिलमध्ये मजा करत होता. त्याला हाय केलं तर त्यांनी पण तिकडून हाय केलं बाई. आणि आज आपल्या रंबाचं टायर पंक्चर झालं होतं. फायनली गद्दार सापडलं ते पंक्चर, ज्याने माझ्या रंबाच्या टायरमध्ये हवा नाही ठेवली. आणि परत एक लाईक इज इक्वल टू रंबाच्या टायरचा एक हवेचा अंश. आणि आज प्रभूंना भेटायला आलो तर आरतीच चालू होती नेमकी. प्रभूशी थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. आणि आज लाल कलरचा चंद्र आला होता. काय माहिती का बरं, सांगा बरं का बरं, कारण मला पटकन सांगा कमेंटमध्ये. कारण मला लिटरली माहीत नाही, खरं विचारतोय मी. आणि मला एक गुप्त माहिती भेटली की तुम्ही लाईक करत नाही आणि सबस्क्राईब नाही करत. राव करत जा आणि फॉलो पण करा. हसा, खेळा आणि जगा गाईज. बाय.